विश्व मराठी संमेलन कार्यक्रमात खादी ग्रामोद्योगाचा सहभाग व खादी ग्रामोद्योग मधमच्छी पालन व मध विक्री केंद्राचा स्टॉल लावण्यात आला। या संमेलनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले खादी ग्रामोद्योगचे अधिकारी रमेश सुरुंग साहेब, निरीक्षक वसंत चौधरी तसेच संजय कांबळे, भालचंद्र गावित, महेश सोनवणे, प्रशांत आहेर, संजीव पाटील, गौरव अनभुले साहेब, पुष्पराज उबाळे या सर्वांनी स्टॉल लावलेला होता। तसेच जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग यांनी सर्व भारतीयांना व नागरिकांना शुभेच्छा दिल्या। तसेच कांबळे यांनी 2 शब्दात मार्गदर्शन केलं। रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी प्रकाश गांगुर्डे, ओझर। ग्रामोद्योग अधिकारी नाशिक आज महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई यांच्या माध्यमातून 4थे मराठी साहित्य संमेलन नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। या आयोजनात महाराष्ट्राच्या खादी ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी स्टॉल आपण लावलेला आहे। या साहित्य नगरीमध्ये 3 उद्योजकसुद्धा या स्टॉलमध्ये समाविष्ट केलेले आहेत। या स्टॉलमध्ये महाराष्ट्राच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, मधुमक्षिका पालन योजना, मध केंद्र योजना, मधाचे गाव योजना, या सर्व योजनांची माहिती या दालनामध्ये दिली जात आहे आणि या दालनात खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। जास्तीत जास्त नागरिक या स्टॉलला भेट देत आहेत आणि वेगवेगळ्या योजना अत्यंत स्तुत्य आहेत। नाशिक या ठिकाणी जे काही साहित्य विद्यार्थी पालक या प्रदर्शनास भेट देऊन आपली भूमिका या ठिकाणी समजावून घेत आहेत व आपल्याला जे काही गोष्टी करायच्या आहेत भविष्यात त्याविषयी विचारले जात आहेत आणि त्यांचं निराकरणसुद्धा या ठिकाणी होत आहे व जे काही नवीन उद्योजक आहेत त्यांना एक व्यासपीठसुद्धा या ठिकाणी मार्केटिंगचं उपलब्ध करून दिलेलं आहे। एक ग्रामोद्योग म्हणून ऑइल आहे आणि एक नाचणी सत्व आणि त्याच्यापासून जे काही बिस्किट तयार होतात अशा पद्धतीचे 2 उद्योजक या ठिकाणी आणि या प्रदर्शनात त्यांना सहभाग घेतलेला आहे। त्यांनाही चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या प्रदर्शनाच्या माध्यमातून विक्रीस होत आहे। तसेच सर्व नागरिकांना मी